ती अक्षरशः ना वेडी झाली वेडी। कारण की ना विराजचा ना एक हॉस्टेलचा नंबर दिलेला आहे, बराच वेळा त्याच्यावर फोन पण जा, आम्हाला नका आतमध्ये गेटच्या आत पाठवू, तुम्ही जा ना। नाही म्हणता आम्हाला परत किती इथून आले। माझ्या भाऊजाईचा फोन आला की ताई मला मेसेज आला आहे की मला आले आहे 3000 रुपये, आणि त्याच्यानंतर या दोघींच्या भांडणामुळे ना मी झाले डिस्टर्ब, मला होतोय प्रॉब्लेम, त्याच्यामुळे ना मी आज ना बोलले डायरेक्ट। यामध्ये चुकी ना राणीची आहे, यांची नाही चुकी आहे राणीची। माझी आई तिथे थांबली, सिक्युरिटी गार्डला रिक्वेस्ट केली, मी पण सिक्युरिटी गार्ड संग 3 दिवस झाले दोघींचे इतकी भांडणं मी रोज ऐक। हाँ क्या वो बात नहीं है, वो जैसे 9 बजे आई वो आज, तो वो 9 बजे आएगी तो ऐसा चलेगा नहीं ना, बेशक टाइम हो जाता है ना। आप तो हाँ क्या क्या हमको नहीं आवाज हाँ हाँ वो तातड़ी काम करे, हाँ वो तातड़ी काम करे। आम्ही तो बोले उसको कितनी बार कि तुम्हें धीरे धीरे काज करो। हाँ हाँ तो कैसे चलेगा, वो तो 9 बजे था के 10 बजे चली गई है, तो 10 बजे रान्ना बनेगा तो कितना टाइम, वैसे टाइम नहीं हो जाएगा। हाँ हाँ वो पूरा नूंगरा होता है, अब क्या करेंगे। हाँ 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 शुभ सकाळ, कसे आहात तुम्ही, जय महाराष्ट्र। तर आताच्या आधी थोडासा व्हिडिओ टाकलाय मी मावशींचा, तुम्हाला बोलणं कळलं का साहिलला तर काहीच कळलं नाही। साहिल म्हणतो मम्मी तू काय बोलतीये, त्या मावशींना कळतं का, तू उगाचच बोलतीये। म्हटलं अरे नाही साहिल, त्यांना सगळं कळते आणि त्यांचंही मला कळतंय, पण तुला कळत नाही, साहिलला बोलले। तर तुम्हाला कळलं का मावशींचं काय बोलली। ॲक्च्युली काय झालं, भांडण होतं ते घरात 2-4 दिवसापासून। तर भांडण कोणाचे होत आहे, त्या दोघी मावशींची भांडण उरले माझ्या घरात, आणि सकाळी घरात किचकिच होणं हे चांगलं नाही। तर आज मी ना उठले आणि ना मी म्हटलं 2-3 दिवस झाले काय होते यांचं बघू तरी जरा। आणि सकाळी 7 वाजता ती मावशी येते एक, त्यांचं नाव राणी आहे। तर राणी सकाळी 7 वाजता येते, घर झाडून पुसून घेते, भांडे घासते, किचन साफ करते, गॅस पुसते, हे सगळं काम राणी करते। मग सकाळी 7ला राणी गेली, राणी 8:30 पर्यंत राणी माझ्या घरातनं निघून जाते। आणि मग माझ्या घरात कोण येतं, या दिदी आहे ना मावशी, त्या येतात 9ला। आता हे कसं सगळं व्यवस्थित चालू होतं, पण 3-4 दिवसापासून राणी काय करते, 9 वाजता यायला लागले। मग 9 वाजता आल्यामुळं मावशींना होतंय डिस्टर्ब। मग सगळं काम पडलेलं असतं ना किचनमध्ये, मी तर रात्री पण स्वयंपाक करते, लाडूला खिचडी वगैरे बनवते, मग ते सगळं तसंच ठेवलेलं असतं। रात्रीचे भांडे मी गोळा करून एका साईडला ठेवते। तर मग दीदीला व्हायला लागला प्रॉब्लेम, मग त्या दोघींची चांगली 2-4 दिवसापासून चालली भांडण। पण इथं चुकी कोणाची आहे, राणीची चुकी आहे का नाही, तिने माझा टायमिंग का चेंज करायचा। त्यांना दुसरं काम भेटलं म्हणून त्यांनी माझे इथे कोणी बोलणार नाही म्हणून, चला कोण बोलते जाऊया असं ती 3-4 दिवसापासून करते। आणि ते दुसऱ्या मावशींना ती टॉर्चर करते, म्हणजे एक प्रकार। कारण ती आपल्याकडे जी मावशी आहे ना ती फार गरीब आहे, जास्त बोलत नाही, फार गरीब आहे त्या। आणि ही जरा आगाव आहे राणी आगाव आहे थोडीशी, पण काम चांगलं करते आणि फार इमानदार आहे। मी तुम्हाला सांगते, माझ्या ह्या सोसायटीमध्ये इतक्या साऱ्या मेड येतात, आणि आमच्या सोसायटीचं ॲप आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ ना 25-30 मेड कामवाल्या असतील, मावश्या असतील, ज्या सोसायटीमध्ये येतात, प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या येतात। पण आजपर्यंत 1 रुपया इकडचं तिकडं झाला नाही। हे जे आहेत इतके इमानदार आहे, मी काय सांगू तुम्हाला, इतके इमानदार। कधीपर्यंत मला इथे किती वर्ष झाले माझा 1 रुपया चोरी गेला नाही, माझी कुठलीच गोष्ट चोरीला गेलेली नाही आहे। माझ्या पोरीचे खेळणे असत पडलेली, सगळं पडलेलं असतं, पण तिथलं तिथंच राहणार, फार इमानदार।
आणि आणि आता कसं झालंय माहिती आहे का, कुणी जर गेटवर आलं तर इथे आम्हाला अप्रूव्ह करायला येतं, मेसेज येतो की तुमचा फोटो येतो आम्हाला मोबाईलवर की गेटवर तुम्हाला भेटायला आलेलं आहे कोणतरी, किंवा आमचं पार्सल जरी आलं ना तरी मी माझ्या इथे अप्रूव्ह केल्याशिवाय वरती येऊन देत नाही सोसायटीमध्ये. हा नियम आहे. मी जर डिसलाईक केलं तर त्यांना सांगणार की त्यांनी तुम्हाला वरती यायची परमिशन नाही दिली. इतकी फॅसिलिटी आहे इथे आणि मी इथे फार सेफ आहे, एकदम सेफ आहे मी इथे. आता मी इथे एकटी राहते, पण असं कधीच नाही की मला काही प्रॉब्लेम झाला. आत्तापर्यंत नाही झालेला मला कधीच काही प्रॉब्लेम. तर सगळं काही व्यवस्थित. दुसरी गोष्ट ना, तुम्हाला मी आता इथे एक व्हिडिओ टाकणार आहे. माझी आई गेली आहे विराजकडं, म्हणजे जाऊन आली, पण ॲक्च्युली काय झालं ना, बघा तुम्ही व्हिडिओ मी टाकते. व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल काय झालं. व्हिडिओ बघा आणि मग मी तुमच्याशी परत बोलते. विराजचा ना एक हॉस्टेलचा नंबर दिलेला आहे. बऱ्याच वेळा त्याच्यावर फोन पण लावले, पण आपण डायल करीत असलेला नंबर यावेळी व्यस्त आहे. व्यस्त दाखवत आहे थोड्या वेळानं आणि रिंग गेल्यावर उचलत पण नाहीये. परत लावतो. लागला. थांब बाळा, एक मिनिट आवाज नको करू विरा. बाळा थांब. हे बघा उचलत पण नाहीये. कितीतरी 4-5 वेळा फोन लावला असेल मी सकाळपासून. मग आता काय करू, एवढा डबा चांगला करून आणला. आज रविवार आहे, मला काय आता मला मग आता कधी येऊ, आता काय करू सांग बरं. अरे देवा, एवढं पावसात गेले मी भेट्या आणायला, भेट्या आणल्या केल्या. अरे जाते घरी, आता काय करू, पाऊस लई चालू आहे. हा, कोण कोण आहे तुझ्या बरोबर? सर्वांना आणलं बाई. हा का, कुठे आहे श्रवण? प्रणय मागे लागला होता, ते पिंकीच्या नवऱ्याने घेऊन दिले त्याला. दे बरं श्रवणला फोन. हॅलो, ऐक ना श्रवण, त्या काकांना म्हणा मी एकटाच जाऊन येतो ना म्हणा आतमध्ये, आजीला नाही घेऊन जात. मला जाऊ दे ना म्हणा, मी एकटं जाऊन लगेच येतो म्हणा बाहेर पाहूनच. मला माहिती आहे म्हणा त्याचा वर्ग कुठे आहे, त्याचं हॉस्टेल मला माहिती आहे. असं विचार त्यांना, बोल ना. हा, चालू ठेव फोन. मी जातो ना एकट्यावर. नाही ऐकलं का? बघितलं व्हिडिओ तुम्ही सर्वांनी? तर आईने काही आज अर्धा किलो भेंड्या आणल्या. तिचा विराज म्हणजे फार जीव, माझ्या आईचा विराजमध्ये आणि साहिलमध्ये पण फार जीव. म्हणजे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये बोलले पण होते, ह्या जगात जर कुणी असेल माझं तर फक्त माझी आई आहे. तर मला माहीतही नाही, तिने भेंड्या आणल्या, अर्धा किलो भेंड्या आणल्या बाजारातून, चपात्या केल्या. आणि विराजला भेंड्या फार आवडतात. भेंड्या असल्या ना त्याला काहीच लागत नाही. तो इथं पण मी त्याला, श्रवण आणि आई गेलेत त्याला भेटायला, पण त्यांना गेटच्या आत जाऊन नाही दिलं सिक्युरिटी गार्डने. त्यांचे काही नियम आहे आणि त्या नियमाशी मला काही वाद नाही आहे, कारण की त्यांचे नियम चांगलेच आहे. त्याच्यामुळे आपली मुलं सेफ राहतात. नियम हे पाळलेच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आई का गेली ना, आणि त्यांचा मेसेज आलेला आहे व्हॉट्सअपला, पण ॲक्च्युली मी काही बघितलंच नाही की आज भेटायचा वार नाही आहे. पण मला तक का लागली, कारण की विराजचा 15 दिवस झाले फोन नाही आलेला, काही तसं माझं बोलणं नाही, काय नाही. त्याच्यामुळे मला थोडंसं टेन्शन झालं आहे फार. आणि त्याच्यामुळे मी आईला म्हटलं तू उद्या जाऊन चक्कर मारूनच ये परत एकदा, काय झालं काय, त्याच्याशी बोल, त्याची तब्येत बरी आहे का, काय समजायला मार्ग नाही ना. तर मग आता आज रविवार होता, आता उद्या बघू, सोमवार आहे ना उद्या, तर बघू मग आता. हे बघा, 10 ते 15 मिनटं आहे ना लसूण आहे ना पाण्यामध्ये ठेवायचा, मग नंतर आपाप सगळं निघून जातो. त्याला हाताने चोळायचं. आणि आता ह्या मी असा वाटून ठेवत असते, कारण की ना फार त्रास होतो प्रत्येक भाजीला लसूण सोलायला. तर बघा आता मी हा असं वाटून ठेवत असते. आणि धुवून घ्यायचं आहे, 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, म्हणजे वरची साल्ट सगळे निघून जातात. थोडंफार राहतच, त्याला एवढं लक्ष नाही द्यायचं. थोडं पाणी टाकून वाटणार आहे. हे बघा असं वाटून ठेवत असते मी. आणि असं हे भरून बघा, हे सगळं
याच्यामध्ये ठेवणार, झाकण लावणार आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार, खराब होत नाही. किती पण दिवस चालतो, खराब नाही होत. पटकन भाजी वगैरे करते, तिथे लसूण सोलण्यापासून तयारी करायची म्हणून ना भाजीची फार टेन्शन होतं. म्हणून मी ना हे नेहमी लसूण जास्त आणते आणि असं वाटून ठेवत असते. म्हणलं माझी ही एक आयडिया तुम्हाला पटली तर तुम्ही असं करून ठेवत जा. तर हे बघा झालं आहे वाटून पूर्ण. हे बघा आता हे 8 दिवस ठेवा, 10 दिवस ठेवा, काही प्रॉब्लेम होत नाही. चला मग फ्रीजमध्ये ठेवणार आता मी हे. आणि फ्रीजमध्येच ठेवायचं आहे, वरती नाही ठेवायचं, नाही तर काळा पडतो, खराब होतो. वरती ठेवल्याने फ्रीजमध्येच ठेवायचा. आणि ही जी आयडिया मी तुम्हाला दाखवली ना लसूणची, ही बरेच जण करत असतील, मला नाही माहिती. पण मला असं वाटलं की मी तुम्हाला शेअर करूया. म्हणजे काय होईल ना, मग तुम्ही पटकन आपल्याला कसं होतं ना, लसूण सोला, कांदे सोला, बराच वेळ लागतो स्वयंपाकामध्ये. मग तयारी करायलाच फार वेळ लागतो. मग काय होतं ना, मग स्वयंपाकाच्या नादामध्ये ना तुम्ही माझे व्हिडिओ बघत नाही. म्हणून तुम्हाला जरा पट्टापट्टा स्वयंपाक करायची आयडिया शिकवते. तर ना लसूण जास्त वेळ सोलत बसू नका. हां, असा लसूण धुवायचा, वाटायचा आणि ठेवून द्यायचा. आणि सकाळी सकाळी पटापटा आवरायचं आणि दुपारी मोबाईल घेऊन बसायचा आणि माझा व्हिडिओ बघायचा. म्हणून तुम्हाला लसूणची आयडिया दिलेली आहे. कारण की ती माझी मावशी आहे का, ती 1-1 तास बसती लसूण सोलत. म्हटलं आज आहे ना पण शेअर करावा, म्हणजे तुमची कामं पटापटा होतील. चला मग. तर आज आहे ना मी एक ना इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघितली. तर ती व्हिडिओ नाही, एवढी हसायची व्हिडिओ आहे ना, एवढी हसायची आणि मी एवढी हसली त्या व्हिडिओवर. तर त्या व्हिडिओमध्ये ना ती जी बाई होती ना, तिला आहे ना लाडक्या बहिणीचे 3,000 रुपये आले. आणि ते 3,000 रुपये आले तर ती ना सगळीकडे फिरतीये आणि वेड्यावानी मला लाडकी म्हणजे मला 3,000 आले, मला 3,000 आले, मला 3,000 आले, असे करून करून ती वेडी झाली. ती वेळ झाली. डॉक्टर आले तपासायला आणि ती बाई आहे ना, डॉक्टर तिला तपासतात ते, पण ती बाई वेळ झाली. 3,000 रुपये आले म्हणून लाडक्या बहिणीचे. आणि डॉक्टर म्हणतं बाई काय आहे पैसे म्हणे लाडक्या बहिणीचे, बायका येड्या व्हायला लागल्यात. तर त्या डॉक्टरला फोन आला, त्याच्या मुलाचा फोन आला की पप्पा मम्मीला 3,000 रुपये आले लाडक्या बहिणीचे. मम्मीला 3,000 आले लाडक्या बहिणीचे. डॉक्टर म्हटलं आता माझी बायका पण येडी होती का काय. तुम्हाला खरं सांगते, माझ्या भाऊजाईला मेसेज आला पैसे आले 3,000. आमचं पण काय झालं सांगते. तिने मला फोन केला, म्हणे अहो ताई मला मेसेज आलाय, मला 3,000 आले. म्हटलं काय बोलती. म्हणले खरंच आले. मी काय केलं, माझा अख्ख्या मोबाईलचे मेसेज चाळले मी, मला आलेच नाही पैसे. मी तिला म्हणलं का ग मला नाही आले पैसे, मला पैसे नाही आले म्हटलं. मी माझ्या डोक्यात संशय यायला लागला, नक्कीच माझा फॉर्म त्यांनी भरला नसणार आहे. म्हणजे आमचे ना नगरसेवक आहे ना, मी त्यांच्याकडं माझे फॉर्म येताना इकडे देऊन आली होती. तर मी त्यांना बोलले होते की तुम्ही भरा माझा फॉर्म, मी चालली आहे सह्या वगैरे करून त्यांच्याकडे दिला होता. आणि आमच्या जे नगरसेवक आहे ना ते फार छान आहेत, जे आमच्या वार्डामधले आहेत, सगळी कामं करतात, खूप छान स्वभावाने आहेत. तर त्यांच्याकडे मी ते डॉक्युमेंट्स माझे देऊन आले होते आणि त्यांनी भरला पण तो फॉर्म. आणि मला OTP पण आला होता त्यावेळेस. त्यांनी मला फोन पण केला, एक OTP येईन तो दे म्हणे, मी तुझा फॉर्म सबमिट केला आहे. पण मला कुठे विश्वासच नाही. माझ्या भाऊजाईला आले ना पैसे, मला विश्वास नाही. मग मी उठले, मग मी भाऊजीचा फोन ठेवला आणि त्या नगरसेवकाला फोन लावला. त्यांना मी बोलणार होते का होते मी माझा फॉर्म भरला नाही का, मला नाही आले पैसे, सगळ्यांना पैसे आले, मला मेसेजच नाही फोनमध्ये. तर पण त्यांनी काही फोन उचलला नाही. आणि मग दुपारी त्यांचा मला स्वतःहून मेसेज आला की अनिता मॅडम तुम्हाला पैसे आलेत का. तर मी म्हटलं मला नाही आले पैसे. म्हटलं हो तुम्ही माझा फॉर्म भरला का नाही. म्हणे हो भरला तर म्हणे फॉर्म तुझा. मग त्याच्यानंतर मला पण हसू येते, ती बाई वेडी झाली ना, तसेच मला पण 3,000साठी मला पण तसंच झालं होतं.
म्हणजे ते मनामध्ये येतच ना की सगळ्यांना आले आणि मला का नाही आले असं होतं. आणि आजकाल तर एवढं त्या रील्स चालू आहे ना या गोष्टीवर की विचारता सोय नाही. मग मी अख्खा मोबाईल बघितला पण मला कुठं ते 3,000 मोबाईलमध्ये दिसलेच नाही. माझं काय झालं माहिती आहे का, मी दिलं दुसऱ्या बँकेचं अकाउंट महाराष्ट्र बँकेचं, पण मला पैसे आले स्टेट बँकेत आणि स्टेट बँकेत 3,000 आले. हा मेसेज मी बघितला होता पण मी विचार केला हे माझेच पैसे असतील किंवा माझ्या मिस्टरांनी मला पाठवले वगैरे असतील, हे माझे पैसे. मेसेज आलेला होता 3,000चा. पण मी म्हटलं मला ह्या बँकेत कसं काय पैसे येतील, मी तर महाराष्ट्र बँकेचं अकाउंट दिलं आहे, पैसे आले स्टेट बँकेत. तर मग मी स्टेट बँकेचं ते हे असतं ना ऑनलाईन चेक केलं स्टेटमेंट, तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 3,000 असं आहे. मग मी म्हटलं ओ मला पैसे दुसऱ्या बँकेत आले. अच्छा मग असं झालं. ते 3,000साठी ना मला जर नसते आले मी अशीच मला का नाही आले, मला का नाही आले, सगळ्यांना आले मला का नाही आले असं झालं असतं माझं. मी एवढी हसली सकाळी सकाळी ती रील्स बघून. आणि ती रील म्हणजे माझ्या भाऊजाईला पण पाठवली. म्हटलं ही रील तू नक्की नक्की बघ म्हटलं. चला जाऊ दे, आपल्याला 3,000 रुपये भेटलेले लाडके बहिणीचे. आणि एक रील्स पण मी बनवलेली आहे. मुख्यमंत्र्यांना ताट करून वावळलं आहे. ज्या दिवशी भावाला वावळलं त्या दिवशी ते पण आपले भाऊ आहे ना, मग आपण सगळे त्यांच्या बहिणी आहोत का नाही. मग म्हणून मी आपले मुख्यमंत्री साहेबांना पण आहे ना वावळलं पण आहे आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकली आहे. हां बघा तुम्ही. चला मग 10 वाजले आहे आणि मी लाडूला जेवण घालती आहे, खिचडी बनवली आहे. आणि आता आहे ना व्हिडिओ मी इथे स्टॉप करते, ठीक आहे. हां आणि व्हिडिओ आवडला शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. स्वतःहून बोलली. अगं बाई सबस्क्राईब करा पण माहिती तुला. हा बोल, हा बोल. अरे बाप रे पूर्ण बोलले. चॅनल को सब्सक्राइब करेन, व्हिडिओ को लाईक कर. ती ना लोकांचं बघती ना यूट्यूबला आणि त्याच्यामुळे ती बोलली स्वतःहून ही गोष्ट. किती भारी वाटलं मला. लाडू परत एकदा बोल, फार छान. परत एकदा लय भारी बोलली. थांब मोबाईल नीट धरते थांब. अच्छा नहीं ठीक से बोलो. वाव हे कसं कळतं. व्हिडिओला लाईक बोलायचं, चॅनलला सबस्क्राईब बोलायचं आणि नंतर बाय बोलायचं. ते बोलतात ना बाकीचे चॅनलवर, ती बघती. लाडू म्हणजे ना इतकी हुशार होणार आहे ना. आणि लाडू तुम्हाला सांग. चला मग बाय. आली. चला मग बाय. बाय. परत येईन. चला मग बाय. आता ठेवते. आता कट करते. थांब आता कट करणार आहे. कशाला येडं. हा कर.